शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहे। आज ठाण्यामध्ये बिनविरोध महापौर उपमहापौर यांची निवड झालेली आहे। शिवसेनेचा महापौर पुन्हा एकदा विराजमान झालाय। काय भावना आहेत तुमच्या? नाही बघा, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो पाया रचला होता, हा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, आणि त्याच पायावर त्यांनी हा कळस चढवलेला आहे। आज ठाण्यामध्ये महापौर म्हणून आमच्या गायकवाडताई विराजमान झालेले आहेत आणि त्याचबरोबर उपमहापौर म्हणून कृष्णा पाटील विराजमान झालेले आहे। शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून हे दोघेही या ठिकाणी विराजमान झालेले। त्यामुळे ही केंद्रामध्ये शिवसेना भाजप युती, राज्यामध्ये शिवसेना भाजप युती आणि ठाणे महापालिकेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप युती अशी किमया एकनाथ शिंदे साहेबांनी आता साकार केलेली आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं ह्या ठिकाणी हा भगवा महानगरपालिकेवर फडकवलेला आहे। भले कितीही कोणी वल्गना केलं तरी शेवटी हा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला हे एकदा परत शिंदे साहेबांनी म्हणजे आपली ताकद दाखवून ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मराठी महापौर झाला, पण मीरा भाईंदरमध्ये तसं होतानाचं चित्र नाही। बऱ्याच चर्चा रंगतात या भाईंदरमध्ये वेगळं वातावरण आहे। ठाण्याच्या उलट मीरा भाईंदरमध्ये मी आधीच सांगितलेलं की मीरा भाईंदरमध्ये ही वाढता शहरीकरणामुळे जवळजवळ 82% ही हिंदी भाषिक आहे आणि 18% फक्त मराठी भाषिक आहे, कारण हिंदी भाषिकांचा ओढ या मीरा भाईंदर शहरामध्ये वाढतोय। तरीसुद्धा गेली 20 वर्ष मी मीरा भाईंदरचा आमदार म्हणून, मराठी आमदार म्हणून काम करतोय। आज राज्याचा मंत्री म्हणून मी काम करतोय। मीरा भाईंदर शहरामध्ये ह्यापूर्वी 2 वेळा गीता जैन किंवा नरेंद्र मेहता जेव्हा आमदार झाले तेव्हा का नाही ह्या मराठी एकीकरण समितीने विरोध केला? फक्त आणि फक्त एखाद्या राजकीय पक्षाला फायदा होण्यासाठी हे आंदोलनाची भूमिका घेत असतात आणि ते आंदोलनाची भूमिका योग्य नव्हे, कारण शेवटी मराठी भाषेचं जतन व्हावं, मराठी भाषेचं जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, मराठी भाषा वाढावी, यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी आम्ही रक्त सांडू आणि आम्ही हे करू ते करू करून शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न ही मराठी एकीकरण समिती करते। नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उभाठाण आणि मनसेचे झेंडे घेऊन हे मराठी एकीकरण समितीचे लोक फिरत होते। शिवसेनेच्या मराठी उमेदवारांना पाडण्याचं कटकारस्थान या मराठी एकीकरण समितीने केलेलं आहे। त्यामुळे उगाच त्यांच्याकडे काही वल्गना करण्यापेक्षा न केलेलं बरं। मला हेही वाटतं, तुम्ही स्वतः उपस्थित होतात, हेच गोवर्धन देशमुख जे स्वतःला अध्यक्ष म्हणतात त्यांना तर पोलिसांनी जेलमध्ये टाकलं होतं ज्या गेल्या वेळेस जेव्हा मोर्चा होता त्यावेळेस, परंतु मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना सोडून आणलं, मोर्चाच्या ठिकाणी त्यांना सोडायला गेलो तेव्हा माझ्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या। अरे मी काय मराठी नाही आहे का? मी सुद्धा शहराचं नेतृत्व गेल्या 20 वर्षापासून करतोय। जाणीवपूर्वक राजकारण करून शिवसेनेच्या मराठी उमेदवारांना पाडण्यासाठी किंवा उद्या जर भविष्यामध्ये खासदारसुद्धा आमचा हिंदी भाषिक पाहिजे, आमदारसुद्धा दुसराही आमचा हिंदी भाषिक पाहिजे, ह्यासाठी जाणीवपूर्वक कुठल्या तरी नेत्यानं रचलेलं हे कटकारस्थाने हे कुणाची तरी कटपुतली म्हणून काम करतायत। तुम्हाला कोणावर संशय आहे? मराठी एकीकरण समिती गोवर्धन देशमुख यांनी जी भूमिका घेतली, सर्वसामान्य जनता असं काही म्हणजे जर कोणी चुकीचं करत असेल तर त्याला दाद देणार नाही। आज बघा, जर त्यांनी मोर्चा वगैरे करायचं आंदोलन केलं असेल 100-200 लोक सुद्धा त्या ठिकाणी नसणार, कारण शेवटी लोकांना शांतता शहरामध्ये हवी आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही नेतृत्व करतोय। लोक काय उगाच आम्हाला निवडून देत आहेत का? आज मला सुद्धा 1,08,000 मताधिक्याने लोकांना निवडून दिले। मी तर शिवसेना भाजप युती असताना सुद्धा मी त्या ठिकाणी आमदार झालो, युती नसताना सुद्धा शिवसेनेच्या एकट्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर मी आमदार झालो। महापौर कोण असावा कोण नसावा हे निवडून आलेले नगरसेवक ठरवत असतात। आम्ही आणि तुम्ही सांगणारे कोण? शेवटी त्या पक्षाची मेजॉरिटी, त्यांनी ठरवावं कुणाला महापौर करायचं। मराठी महापौर झाला असतं तर त्या गोष्टीचा आम्हाला आनंद झाला असता। पवार यांच्या मृत्यू पश्चात बरेचसे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि घातपाताचा संशय संजय राऊत व्यक्त करतात। शाह आणि पटेल यांची भेट झाली होती म्हणून देखील प्रश्न की शाह आणि पटेल यांची भेट तर अधिवेशन चालू रोजच होत असते। अमितभाई शाह महायुतीचे शिल्पकार आहेत, आमचे प्रफुल्लभाई पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यामुळे रोज ते विधिमंडळामध्ये आपल्या त्यांच्या राज्यसभेमध्ये असतातच, लोकसभेमध्ये ते भेटतातच आणि त्याच्या परिस्थितीमध्ये भेट झाली आणि नाही झाली याच्यावर भाष्य करणं योग्य नव्हे। आणि त्याचबरोबर अजितदादांच्या ह्या घडलेल्या प्रसंगाबद्दल खुद्द शरद पवार साहेबांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि असा कुठलाही घातपात झाला नाही असं जर त्यांनी सांगितलं असेल आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा CID चौकशीचे आदेश त्या संदर्भात जर दिले असेल तर त्या विषयावर जास्त कोणी बोलू नये असं मला तरी वाटतं। विलीनीकरणापूर्वी शपथविधी घेतला असं सुद्धा आता एक जो नरेटिव्ह आहे, याला उत्तर कसं देणार आहे? याचं उत्तर त्या पक्षाचे नेते मंडळी देतील। आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।